आपल्यासोबत नागपूरचे काँग्रेस शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आहे। आमदार विकास ठाकरे यांचंच नाव नागपुरातून लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निश्चित झाल्याची माहिती आहे। विकासजी, काल पहिली यादी काँग्रेसची जाहीर झाली, तुमचं नाव त्याच्या आधी निश्चित झाला होता, मात्र पहिल्या यादीत नाव आलेलं नाही। मला वाटतं पूर्व विदर्भातली सर्वच नावं घोषित व्हायची आहे। भंडारा, रामटेक, चंद्रपूर, नागपूर हे कनेक्टिंग मतदारसंघ आहे आणि ते एकसाथ डिक्लेअर होतील अशी संभावना आहे। नागपूरमधून लढण्यासाठी बरेच दिवस कोण उमेदवार असेल काँग्रेसमध्ये खलबतं सुरू होती आणि अखेरीस तुमचं नाव निश्चित झालं। पूर्ण तयारी आहे लढण्याची? काँग्रेसचं असंच असतं, काँग्रेस झटका देते आणि मला वाटते की काँग्रेस सहजासहजी मागच्या वेळेस नानाभाऊ पटोले आले होते। तुम्हाला वाटलं असेल की कोणी येणारच नाही, इथे नानाभाऊ पटोले येणार आहे माहीतच नव्हतं। यावेळेससुद्धा तसंच झालं आणि आमची तयारी काय, 10 वर्षापासून शहराचा अध्यक्ष आहे, काही निवडणुका 8 निवडणुका स्वतः लढलो आहे। लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत शहराचं काम पाहताना आघाडीवर होतो। तयारी ऑलरेडी झालेलीच आहे, निवडणूक आमच्यासाठी नवीन नाही ना। मला वाटते तयारी आमची पूर्ण आहे, फक्त फॉर्म भरल्यानंतर लोकांच्या भेटी घेणं आहे बस। निवडणुकीमधूनही झटका देण्याचं, उमेदवारीवरून तुम्ही झटका दिल्याचं म्हणताय, निवडणुकीच्या निकालातूनही झटका देण्याची काँग्रेसची तयारी आहे? ती जनता ठरवेल नागपूरची, कारण की नागपूरच्या जनतेने 12 वेळा लोकसभेत काँग्रेसचा खासदार पाठवला आहे, फक्त 3 वेळा भाजपाचा आला आहे। मग तुम्ही मतदाता हा कोणाच्या बाजूनी आहे? मागच्या लोकसभेचा आपण निकाल पाहिला असेल, त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही 2 आमदार निवडून आलो, 2,000 हजार मतांनी पडले। त्याच्यानंतर पदवीधरमध्ये वंजारी आले, शिक्षकमध्ये अडबाली आले। तर मागच्या लोकसभे निवडणुकीच्या नंतर ज्याही निवडणुका झाल्या ते सगळ्या काँग्रेस आल्या आहे। तर यामुळे असं तुम्ही सांगू शकत नाही की चमत्कार होऊ शकत नाही म्हणून। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत नागपूर काँग्रेस भाजपचा गड आहे, कारण सगळ्या जागा त्यांच्याकडे होत्या। मात्र जसं तुम्ही म्हणता, गेल्या 5 वर्षात चित्र बदलतं आहे, मालिका कायम राहील आणि त्यासाठी काँग्रेसची एकी फार महत्त्वाची आहे। परवा तुमच्यासोबत जी बैठक झाली त्याच्यामध्ये जे सर्व नेते होते, मार्गदर्शक म्हणून होते, सर्व पाठीशी उभे राहते? त्यांचाच प्रस्ताव होता, त्यांनीच मला प्रस्ताव दिला की आपण उभं राहावं, आम्ही सगळे एक आहे आणि त्यांच्यापेक्षा खालच्या टप्प्यातले जे सुद्धा नेते आहे ते सुद्धा एक आहे आणि म्हणूनच मी निवडणुकीला सामोरे गेले सर्वांचा मान राखत आणि एक दिलानं आम्ही ताकदीनं लढणार आहोत, कारण की काँग्रेसचा बेस हा नागपूर आहे। नागपूरमध्ये काँग्रेस नसती तर 12 वेळा लोक आले नसते। मागच्या लोकसभेच्या पहिले तर 6च्या 6 विधानसभा त्यांच्या होत्या। लोकसभा झाल्यानंतर मग आम्ही का बरं निवडून आलो, अभिजित का आला, अडबाले का आले, हे सगळे याचं मूल्यांकन करायला पाहिजे ना। विलास मुत्तेमवार अगदी तुमचे मार्गदर्शक नेहमीच राहिलेले आहे। सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत यांनी पण पूर्ण मनाने पाठिंबा दिलेला आहे तुमची उमेदवारीला? हो, मुत्तेमवार साहेब, चतुर्वेदी साहेब आणि नितीन राऊत साहेब या तिघांनीच एकी करून मला सांगितलं की आपण लढावं, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत। आणि बाकीचे सुद्धा जे माझ्या लाईनीचे अभिजित वंजारी असतील, साऱ्या नगरसेवकांची टीम, आता मी नागपूर शहरात महापौर होतो, सर्व नगरसेवक माझे प्रत्येक मतदारसंघात आहे। शहरात 15 वर्ष मी महानगरपालिकेत काम केलं, विरोधी पक्ष नेता आणि माझा संबंध लोकांशी। आता या सगळ्या बाबी ठेवता मला पक्षाने सांगितलं लढायला, कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि अशा वेळेस लढणं तर भाग आहे आणि लढत तर जोरदार होणारच आहे। तर नागपूरमध्ये काँग्रेस नेहमीच झटका देत आलेली आहे, उमेदवारीच्या माध्यमातून झटका दिलेला आहे। आता निकालाच्या माध्यमातून झटका भाजपला मिळेल की नाही हे जनता ठरवेल। एक सूचक वक्तव्य जो आहे तो काँग्रेसचे जे प्रस्तावित उमेदवार आहे नागपुरातून विकास ठाकरे ते करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।